एक आहे नासदीय सूक्त आणि एक आहे नारायण उपनिषद. जे जिज्ञासू असतील, जे अभ्यासू असतील त्यांनी हे दोन्ही उपलब्ध आहेत. दोन्हींवरच्या टीका उपलब्ध आहेत, दोन्हींवरची भाष्य उपलब्ध आहेत, दोन्हींचे अनुवाद उपलब्ध आहेत. आणि ते तुम्ही सत्पुरुषाला एखाद्या विचारा, जर नाही कळलं की जर तुम्हाला उत्सुकता असेल, जर तुम्हाला आणि तुम्हाला जिज्ञासा असावी अशी मी परमात्म्याजवळ प्रार्थना करतो. नुसतं मी या ठिकाणी आलो बसलो गेलो खाल्लो, आलो बसलो गेलो खाल्लो असं नाही. तुम्ही जाताना काहीतरी हृदयामध्ये एक शिदोरी घेऊन जा की मला त्याच्यात आनंद वाटेल. बाकी मला बाकी हे नाही आहे. परंतु मी तुम्हाला काय म्हणतोय वारंवार, तुम्ही इथे सगळे बसलेले सनाथ आहात. सनाथ शब्दाचा अर्थ गुरुनी तुम्हाला सनाथ केलेलं आहे. इथे असं कोणीही बसलेलं नाही की ज्याला गुरुकृपा नाही आहे. गुरुची ही इच्छा आहे की तुम्ही तुमचं याच्यामध्ये आनंद घ्यावा. पहा पुढे आता आपल्याला या दोघांचा हे संपला, विषय संपलाय आणि नंतर कथा पुढे चाललेली आहे. ते म्हणते भगवान श्रीकृष्ण सांगतायत, उद्धवा साधकाने मला शरण येऊन धर्माचे सावधपणे पालन करावे. धर्माचे पालन नुसतं नाही म्हणत, ते सावधपणे करावं. आपल्याला काय वाटतं, मी धार्मिक आहे. आणि मी परवा दिवशी माझ्या एका बहिणीने प्रगट की धार्मिक म्हणजे नक्की काय. हे पहा लक्षात ठेवा, पहिली गोष्ट, मी नुसता धार्मिक आहे या अहंकारात आपण मरून जाण्यात अर्थ नाही. मी मला स्वतःला सतत इन्व्हिजिलेट केलं राहिलं पाहिजे. तपासत तर मी खरंच करतो ते बरोबर आहे ना, मी खरंच करतो ते. मला सांगा, मी तुम्हाला हात याने सांगतो ना प्रामाणिक रीतीने, मी भागवत करतोय आणि भागवत सतत ऐकतो पण आहे लोकांचं. जिथे जिथे भागवताबद्दल जे काही होईल ते मी वाचतोय. याचं कारण असं आहे, मला स्वतःला जोपर्यंत आनंद आणि आनंद मला होत नाही तोवर मी तुमच्यापर्यंत पोचवू शकत. म्हणून मला म्हणायचं आहे, आपल्याला विषय समजून सत्यप्राप्तीच्या प्रयत्नामध्ये सुख मिळवायचं आहे. आणि आत्मा साक्षी आणि स्वयंप्रकाश या जन्ममृत्यूरूप संसाराला अज्ञान हे कारण आहे. आत्म्याचं वास्तविक स्वरूप जाणून घेणं हा नरजन्माचा उद्देश आहे. हे तीन सांगतात. उद्धमा कर्माचा कोणत्याही कर्माचा कर्ता स्वतंत्र नाही आणि सुखदुःखाचा भोगताही स्वतंत्र नाही. तो जर स्वतंत्र असता तर दुःख कोणी भोगलं नसतं. सुख मी मिळवीन आणि भोगीन हे अज्ञानी अहंकाराचं लक्षण आहे. अरे मृत्यूसारखा डोक्यावर नाचत असतो. भोग सामग्री किंवा भोग कामांना सुखी करू शकणार आहे, खरी गोष्ट आहे बरं. मृत्यूसारखा डोक्यावर नाचत असतो. मृत्यू इतका आपल्या जवळ आहे की आपल्याला त्याची कल्पना नसते. आपण प्रत्येक जण अशा एका निभ्रांत त्याच्यात असतो की बा मरे एक त्याचा दुधा शोक बाहे अकस्मात तोही पुढे जात आहे. असं ज्या वेळेला आपण वाचतो आपल्याला याचं कारण काय की आपल्याला खात्री आहे की आपण राहतो. आणि तितकंच ते खोटं आहे. ज्याची आपल्याला खात्री आहे तर निखालच खोटी गोष्ट असते. कोणत्या क्षणी कोणाचा काळ हा घास घेणार आहे हे त्याला शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही. आणि अकस्मात गेल्यानंतर आपण मग आपल्याला त्या समर्थांच्या उक्तीची आठवण होते. म्हणून ते म्हणते की उद्धवा हे लौकिक सुखाबद्दल झालं. पारलौकिक सुखसुद्धा पुढे निश्चित आहे. परलोकामध्ये सुद्धा असूया आणि मत्सर असतं. पुण्य क्षीण होतं, इथे यावं लागतं. आणि लक्षात ठेवा, दुष्टांच्या संगतीने इंद्रियपरायण होऊन काही लोक चांगल्या कुळातली लोक दुष्टाच्या संगतीमध्ये. त्यामुळे तुम्हाला मी एकच सांगतो, सत्संग आणि सत्संगती याच्याशिवाय अमृतमय दुसरं काहीही नाही. कुसंगती जर आपल्याला मिळणार असेल तर एकांत बना, पण कुसंगतीच्या नादी लागू नये. जो मला माझ्या पथापासून भ्रष्ट करणारा असेल अशाची संगत धरू नये. त्यात कितीही तो मानभावी वाटला तरी की हा मला कुठे घेऊन चाललाय. जर मला दादांच्या पावलांपासून दूर नेणारा व्यक्ती कोणी भेटला तो माझा नातेवाईक नाही. गुरुपावलांपासून जो मला दूर नेतो तो माझा नातेवाईक नाही. त्याच्या कोणत्याही गोष्टीला मी किंमत देणार नाही. त्यांनी मला राहायला चांगलं सुंदर घर दिलं, कार दिली, भोग दिले, हे दिले आणि सांगितलं की हे करू नका, तुम्हाला लखलाव असो.
असं म्हणून तुम्हाला त्याच्याशी भांडण नाही करणार, पण मला त्याच्यामध्ये आसक्ती वाटणार नाही, ही रीत आपल्या मनाला शिकवली पाहिजे. पुढे ते म्हणते तसंच सकाम कर्माचं फल दुःख असतं. बद्ध आणि मुक्त्यांची लक्षणं थोडक्यात परमात्म्याने सांगितलेली आहे. उद्धमा ते म्हणतात आत्मा बद्ध नसतो, आत्मा हा नित्यमुक्त आहे. आपल्याला आपण बद्ध केव्हा मानतो? मी ज्यावेळेला मायोपाधीनं युक्त असलेल्या जीवाला, जीव ज्यावेळेला स्वतःला कर्तृत्व घ्यायला लागतो तेव्हा तो बद्ध आहे. ही त्याची जाणीव जी आहे, ही जाणीव जशी खुलली तर तो नित्यमुक्त आत्मा आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात? वस्तुतः सत्वादी गुणांच्या उपाधीनं तो आत्मा बद्ध किंवा मुक्त होतो, मानला जातो. आणि मुक्ती देणारी आत्मविद्या किंवा बंधन करणारी अविद्या ही माझी शक्ती, माझीच माया. दोन प्रकारचे हे शब्द वापरतात ईशावास्य. विद्यां च अविद्यां च यस्तद् वेदो भयं सह अविद्यया मृत्युम तीर्थवा विद्यया अमृतमश्नुते, असं ईशावास्यवर सांगतात आपल्याला. ते जनतेच एक सांगतात या जगामध्ये दोन प्रकारच्या विद्या आहे, एक अविद्या आहे आणि एक विद्या आहे. आपल्याला अविद्या बंधनात घालते आणि विद्या मोक्ष देते. विद्यया अमृतमश्नुते, ही विद्या जी असते हिचं नाव ब्रह्मविद्या आहे. ही विद्या आपल्याला ब्रह्माकडेच घेऊन जाते. जसं सद्बुद्धी आपल्याला सद्गुरूंकडे नेते, तशी ही विद्या आपल्याला ब्रह्माकडे नेते. आणि बाकीच्या ज्या हिच्या व्यतिरिक्त असलेल्या विद्या आहेत या आपल्याला अहंकार, दुःख आणि पाप यांच्याकडे नेते. म्हणून आपल्याला त्याने सांगितलेलं आहे विवेकी पुरुष सगळ्या विषयांपासून स्वतःला विरक्त ठेवतो. शयन, आसन, सगळ्या क्रिया तो करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पटेल न पटेल पण उदाहरण दिलेलं आहे, त्यांनी दिलं ते मी तुम्हाला सांगतो. एक दिवा असतो, तो उंबरठ्यावरती ठेवतात आणि तो दिवा अंगणालाही उजेड देतो आणि घरातही उजेड देतो. अंगणात काय होत असतं ते आणि घरात काय होत असतं ते यांचा त्या दिव्यावरती काय परिणाम आहे का? अंगणामध्ये समजा तुम्ही बसून पत्ते खेळले, जुवा खेळले आणि खोलीमध्ये बसून तुम्ही चोरी केली, तर ते जुवा खेळले आणि इकडे जी चोरी केली याचा त्या दिव्याशी संबंध आहे का? आत्मा तुमचा तसा आहे. आत्मा निर्लिप्त आहे, आत्मा निष्पाप आहे, आत्मा मुक्त आहे, आत्मा अलिप्त आहे, आत्मा साक्षी आहे. तुमच्या कर्मांमध्ये आत्म्याचा भाग नाही आहे. देहाच्या पातळीवरती तुमचं जे चाललेलं आहे त्याच्याशी आत्म्याचा संबंध नाही. आत्मा आहे तो साक्षी साक्षी चेता केवलो निर्गुणश्च, ही स्थिती ही वास्तविक स्थिती आहे. बरं, या स्थितीचं तुमच्या चित्तावरती प्रतिबिंब ठसवणे हा भागवताचा उद्देश आहे. भागवताचा उद्देश हा नाही आहे की किंवा मला याच्यामध्ये सुद्धा जे लोक भागवताला व्यवहाराचं साधन मानतात ते लोक भागवतापासून पैशाची अभिलाषा करतात. पण जो भागवताचा अनुरागी आणि भागवताचा उपासक असतो त्याला जो आनंद देतो तो त्या आनंदाला दुसऱ्या कशाचीही तुलना नसते. भगवंताच्या कृपेने असा आनंद भोगण्याची शक्ती तुमच्यात आहे. पहा, ते म्हणताय उद्धमा माझा भक्त कृपाळू असतो, तो प्राणी मात्राचा द्रोह करत नाही, तो सुख तितिक्षा त्याच्याजवळ असते. तो कसा असतो हे सांगतो. आपण कसे तर आपण त्याचा हे घेऊया, प्रतिबिंब पाहूया आपलं. तो समदर्शी असतो, तो कामनारहित असतो, तो संयमी असतो, तो मधुर स्वभावाचाच असतो, तो पवित्र आणि परिमित भोजन करणारा असतो, तो कारुणिक असतो आणि तो सदा आत्मतत्वाचं चिंतन करणारा असतो आणि अनन्य भावाने माझं भजन करणारा असतो. आता या शब्दांमध्ये आपला प्रतिबिंब पाहायचं की आपला कसं आहे. ते म्हणते की संसार सागर तरुण जाण्याला सत्संग आणि भक्तियोग या दोहोंपेक्षा अन्य उपाय नाही. आणि तुम्ही भाग्यवान माझे भाऊ आणि बहिणी, सत्संगही आहे आणि भक्तियोगही आहे. त्यामुळे आपण निसंशय याच्यामध्ये ते म्हणते मला सत्संगाने वश करून घेता येतं, तसं मला योगाने आणि सांख्याने सुद्धा करून घेता येत नाही, ह्याची ते म्हणते.
भावबळे आकळे तैसे येरवी नाकळे. आणि योगिया लाधली जीवन कळा. योग्यांना जी जीवन कळा योगाने मिळते ती भक्तांना भक्तीने आणि भजनाने मिळते असं देव सांगतो. सत्संगाच्या द्वारा उदाहरण देतोय देव उद्धवाला. दैत्य, राक्षस, पशुपक्षी, गंधर्व, अप्सरा यांनाही माझी प्राप्ती झाली. प्रल्हाद, बळी, बाणासूर, विभीषण, सुग्रीव, हनुमान, जांबुवान, गजेंद्र, जटायू, कुब्जा, गोपी, यज्ञपत्नी या सगळ्यांनी सत्संगाच्या प्रभावाने माझी प्राप्त करून घेतली. ज्ञानाने विद्वान नव्हते कोणी. विद्वत्तेचा याच्याशी काही संबंध नाहीये. पुढे एवढंच नाही, ते म्हणतायत यांनी काय वेदाचा स्वाध्याय केला होता की व्रत केली होती. गोपी, गायी, प्रजाती हरण, कालिया नाग हे तर साधनांसंबंधी मूळ होते ना. त्यांनी प्रेमपूर्ण भावाने माझी प्राप्ती करून दिली. तू काय कर, केवळ मला शरण येऊन अन्यन्मे शरणम नास्ती श्रीकृष्ण शरणम मम असं म्हणा. हा जप तुमच्या हृदयात तुम्हाला माझी आठवण म्हणून देतो. म्हणा हरि ओम श्रीकृष्ण शरणम मम. 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 हरि ओम श्रीकृष्ण शरणम. पहाटे उठल्यानंतर तुम्ही 12 वेळा हा श्लोक, हा मंत्र म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय तुम्ही स्मरा. त्या गोपालकृष्णाचं स्मरण करा आणि दिवसाचा प्रारंभ करा सद्गुरूंचं स्मरण करून. पहा ते सांगतायत बा, त्याने दुसरं सांगितलेलं आहे, ज्या कर्मांनी भक्तीत अंतर पडणार असेल ती कर्म सोडून द्या. यद यद कर्म करोमि तत्तद अखिलम शंभो तवाराधनम. हे जर वाक्य खरंच जगायचं असेल तर ज्या कर्मांनी माझ्या भक्तीमध्ये अंतर येणार आहे ते कर्म मी करणार नाही. असं हा आता आपल्याला विवेक सांभाळायचा आहे. उद्धवाने विचारलं, भगवान विषयांपासून आपत्ती निर्माण होतात आणि असं समजत असून सुद्धा मनुष्य कुत्र्या गाढवाप्रमाणे विषय भोग घेत राहतो. खरी गोष्ट आहे बरं. जीवाच्या अज्ञानामुळे उद्धवा ते सांगतात, उद्धवा जीवाच्या अज्ञानामुळे स्थूल आणि सूक्ष्म शरीरामध्ये अहमबुद्धी निर्माण होते. सत्वप्रधान मन सुद्धा रजोगुणाकडे धाव घेतं. लक्षात ठेवा, तुकाराम म्हणजे 12 अभंग आहे. 12 अभंगामध्ये त्याने सांगितलेलं आहे की रजतो सबळ माया जाळ असं म्हटलं. रजोगुणाचं आधिक्य ज्याच्याजवळ आहे त्याला क्रिया आणि त्याला सगळ्या प्रकारच्या मायाजाळाची लोभ आहे. सात्विकात तुम्ही जसं जसं शिरता तसं तसं तर तुमच्या सगळ्या क्रियांचं शुद्धीकरण व्हायला लागतं, वासनांचं शुद्धीकरण व्हायला लागतं, तशा प्रकारच्या आकांक्षा व्हायला लागतात, दृष्टी तुमची बदलायला लागते. याची अनुभूती घ्या, अनुभूती घ्या याची. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्या चित्ताला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की माझं चित्त निर्मळ आणि निष्पाप राहील अशी माझी देवा मला वर दे, असा मला वर दे. हे निष्पाप चित्त देवाला आवडतं, बरं निर्मळ चित्त देवाला आवडतं. पहा त्याने सांगितलेलं आहे, विवेकी पुरुषाच्या चित्तामध्ये रजोगुण आणि तमोगुण वाढले तरी ते सावधपणे वागतात, विषयासक्ती टाळण्याचा प्रयत्न करतात. साधकांनी आसन प्राणायाम यांच्यावरती विजय मिळवून माझ्या ठिकाणी मन स्थिर करा. त्याने ध्यानविधी सांगितलेलं आहे. थोडक्यात तुम्ही बरोबर त्यातला आशय समजून घ्या. उद्धवा ब्रह्मवादी महात्मे असतात, आत्मकल्याणाची साधनं सांगतात, ती त्यांच्या दृष्टीने श्रेष्ठ असतात. पण तेव्हा आम्ही भक्तियोगाचं स्वतंत्र सांगितलं, तुम्ही साधन यापैकी प्रधान कोणतं? इतकी साधनं सांगतात. भगवान म्हणाले कालांतराने वेदवाणी लुप्त होऊन गेली आहे. खरी गोष्ट आहे. प्रत्येक जण आपापल्या प्रकृतीनुसार वेदवाणीचा भिन्न भिन्न अर्थ ग्रहण करतोय. आज असं झालेलं आहे
ही वेदवाणी अलौकिक असल्यामुळे तिच्याबद्दल भिन्न भिन्न अर्थ निघणं स्वाभाविक आहे. सर्वांची बुद्धी माझ्या मायेने मोहित झाल्यामुळे ते आपापल्या रुचीप्रमाणे आत्मकल्याणाची साधनं शोधून काढताय. त्याने सांगितलंय म्हणून उद्धवा सर्व साधनांच्याकडे धावण्याचा प्रयत्न करू नये. काल बाबांनी शब्द मला तिथून हे म्हटले आणि त्यांनी सांगितलेलं आहे अन्य खटाटोप. कशासाठी म्हटलंय? मना माधवाच्या नामी घे विश्रांती. या पदामध्ये म्हटलंय आणिकाचे आणिक पथाचे घेशील बंधन मुकसी तू जाण इहपरा. त्याचे शब्द तुम्हाला आठवत आहेत का? मना माधवाच्या नामे घे विश्रांती तीच तुझी शांती पूर्णतेची नको करू बापा अन्य खटाटोप. दिनाचा हा बाप ध्याई गाई आणि का पथाचे घेशील बंधन मुकसी तू जाण इह परा. आपल्याला त्यांनी म्हणून अगदी सात्विक रीतीने 2-3 गोष्टी सांगितल्या. तुमच्याजवळ सगळं तुम्हाला ठाऊक आहे. बाबांनी तुम्हाला सगळं तुमच्या ओंजळीत टाकलंय. पहा ते म्हणतायत की मी उद्धवा सर्व साधनं योग्य नाही आहेत. पहिली गोष्ट निरपेक्ष संग्रह परिग्रह रहित सर्व कर्म मला अर्पण करणारा तुझ्यासारखा प्रेमी भक्त मला जितका प्रिय असतो तितका प्रिय मला ब्रह्मा शंकर बलराम लक्ष्मी सुद्धा मला नसते असं त्याने सांगितलेलं आहे. पुढे त्या याच्यामध्ये ते सांगतायत की आनंदाने माझ्या प्रिय भक्ताची वाणी ज्या वेळेला माझ्याबद्दल बोलायला लागतो तेव्हा गदगद होते. तो माझ्या गुणांचं गायन करत नाचायला लागतो. भक्तीच्या द्वारा कर्मवासनापासून मुक्त होतो. उद्धवाने विचारलं श्यामसुंदरा मुमुक्षी पुरुषाने तुझं ध्यान कसं करावं? आता त्याला ते उत्तर सांगते फार उंच नाही फार नीच नाही असं समतल जागेवरती अशा समान आसनावरती सुखाने आरामात बसावं. बसण्याकरता कोणत्या प्रकारचं हेच आसन पाहिजे असं नाही. ज्याला जमेल त्याने पद्मासनात बसावं. ज्याला नाही जमणार अर्धपद्मासनात बसावं. नाही जमणार स्वस्तिकासनात बसावं. नाही जमणार सहजासनात बसावं. आसन कोणतंही असो पण आसन स्थिर पाहिजे. आसन आपल्याला विसरता आलं पाहिजे. भगवंताच्या कृपेने विसरता आलं पाहिजे की आपण या बसलोय ना आपल्या पायाला कळ लागली आहे ना आपल्या पायाला मुंग्या लागल्या आहे ना आपल्या पायाला असं वी हॅव लॉक्ड द डाऊन पार्ट लोअर पार्ट ऑफ द बॉडी लॉक. आपण हात असे जे ठेवतोय नाभी कमलापाशी वी हॅव लॉक्ड. हे वर्तुळ झालेलं आहे. आपले डोळे आपले मिटलेले आहेत. आपण बाह्य जगाशी आपल्याला संबंध तोडायचा आहे. डोळे उघडले की बाह्य जग दिसतंय. बाह्य जग दिसलं की बाह्य जगातले तरंग माझ्या चित्तात येत आहेत. ते आले की माझं चित्त विचलित होत आहे. मुलगा माझं का नाही आलं मुलगा आला नाही 7 वाजले मुलगा आला नाही. ही जी काही माझी प्रत्येक गोष्टीशी माझी व्याकुळता ना ह्या सगळ्याचा जेव्हा आपल्याला करायचं एकच त्यांनी सांगितलं ज्ञानोबा माऊलींचा निरोप तुम्हाला पोचवतो. या आठा पहारा माझी निमिषभर मोठके माझं दे. मला 1 निमिषभर तू दे. पण त्यावेळेला तुकोबराय म्हणतात नाही कोणाचंही राज्य विठो तुझं माझे राज्य. इथे फक्त मी आहे आणि विठोबा आहे. केव्हा तरी तुम्ही आणि विठोबाच. मग पत्नी वेगळी आहे पती वेगळा आहे. पत्नी ही सुद्धा स्वतंत्र आत्मा आहे. तिच्या स्वतःच्या आकांक्षा आहे. तिचे स्वतःची साधन आहे. तिचं हे बा असं मानायचं मुळीच कारण नाही की आपण पती म्हणून श्रेष्ठ आहोत. आत्मा म्हणून तीही श्रेष्ठ आहे. तिचंही साधन आहे. तिचंही ज्ञान आहे. तिचंही पूर्वकर्म आहे. तिचीही शक्ती आहे. आपण आलो आहे एकत्रित पूर्वकर्म योगाने एकत्रित आलो आहे म्हणून ती लहान नाही आहे. माझी पत्नी आहे म्हणून ती लहान आहे असं नाही आहे. स्वतंत्र अधिष्ठान आहे दोघांची. कदाचित ती माझ्यापेक्षा 2 पावलं पुढे असू शकते. त्याच्यामुळे आपण असं गौण भावाने कोणाला लेखनाचं कारण नाही.
कोणालाही लेखन कर, आपण आपल्या शांत भावामध्ये आपल्याला त्याच्याशी एकरूप करून घ्यायचंय. त्याच्याबद्दल ते सांगतायत. पहा, शरीर सरळ समकाय असावे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग तुम्ही जर का मार केला असेल तर आज मी 66 वर्ष आता पूर्ण करतोय, परंतु माझ्या पाठीचा कणा जीवनभर मी ताठ ठेवल्यामुळे अजून कुठल्याही प्रकारचा कोणताही क्रॉनिक डिसीज मला आलेला नाही. ही त्याची दया आहे. बसताना तुम्ही आपला पाठीचा कणा ताठ असला पाहिजे. ध्यानाला बसा, पूजेला बसा, विशिष्ट, कारण पाठीचा कणा हा मूलाधारापासून तर सहस्रारापर्यंतची पश्चिम मार्गाची वाट आहे. या आणि आपण असे बसतो, हो मला वाईट वाटतं तसं का पडतं, आणि मग ते सवय, याला काही कारण नाही, हे सवयी आहे, सवयीचे कारण आहे. सवय झाली की आपण मग ते त्या सवयीतून बाहेर पडता पडता मुश्किल होते. जसं आपला एखादा चुकीचा शब्द तोंडात बसतो नाही का, वैश्यम आणि वैश्यहा असा साधा शब्द आहे. एका शब्दासमोर विसर्ग आहे, एका शब्दावरती अनुस्वार आहे. माझ्या तोंडात जर वैश्यम शब्द बसला तर तो वैश्य हा मुळामध्ये आहे. पाहतो तरी मी टेक्स्टमध्ये, टेक्स्ट म्हणजे संविधान, विश्वम विष्णू, एक एक शब्द उच्चारताना आपल्याला त्याचं ऱ्हस्व आहे की दीर्घ आहे की अनेक वचन आहे की एक वचन आहे, अवग्रह कुठे आहे, संधी कुठे आहे, समास कुठे आहे, हे पाहून उच्चार केला पाहिजे. आणि तो उच्चार आपला एकदा नीट झाला की तो आंधळ्यासारखा स्वप्नात सुद्धा तुम्ही चुकू शकत नाही, स्वप्नांतरीही चुकू शकत नाही. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, मुद्रण चूक असेल पण माझा उच्चार चूक नाही, मुद्रणात चूक आहे असा कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याला. माझ्या उच्चारात चूक नाही, मुद्रितात चूक आहे, हा कॉन्फिडन्स असतो लोकांना. तर याचा अर्थ आपण त्याच्याशी एकरूप जोर होत नाही ना, तो याचा आनंद नाही येतो. जसं लहान मुलाला परवचा म्हण, म्हणजे त्याने जोराने परवचा, आई झाला परवचा, चाललो खेळायला, असं जसे लहान मूल करतात तशी जर आपण भक्ती केली ना तर भक्तीतला आनंद नाही आहे. भक्तीत भक्त होऊन डुबून भक्ती केली पाहिजे. आनंद येतो, आनंद येतो, आनंद येतो. ही अगदी मी त्रिवार गोष्ट सांगते. पहा, ते म्हणते श्यामसुंदर, नंतर शरीर समकाय आणि ताठ असावं, मांडीवर हात ठेवून नासिकाग्र दृष्टी असावी, पूरक कुंभ क्रेचक या प्राणायामाने नाडीचं शोधन करावं. प्रत्येकाने करावं. नाडीचं शोधन तुम्ही फक्त 10 वेळा केलं तरी तुमचं स्वर शोधन झालंय. स्वामी विद्यानंद म्हणून आमचे इथे आले होते, त्यांनी आम्हाला शिकवलं होतं, येऊन गेले, त्यांचं मोठा आश्रम आहे पुण्याला. नंतर हृदयामध्ये ओंकाराचं चिंतन करावं. मी तुम्हाला सांगितलंय की बाहेरचं ध्यान नका करू, हृदयात पहा तुम्ही, ओंकाराचं ध्यान करा, हृदयातल्या परमात्म्याचं ध्यान करा. ते करता येत नाही म्हणून बाहेरची सगुण मूर्ती आहे. बाहेरच्या सगुण मूर्तीवर ध्यान करायचं आहे ना, मग कृष्णाच्या गोपाळ, कृष्णाच्या गोड मधुर हास्य करणाऱ्या प्रतिमेवरती ध्यान करा, भक्तराज महाराजांवरती ध्यान करा. सुहास्य मुद्रेने भक्तराजांनी पोच दिली आहे आम्हाला, लक्षात ठेवा. 61च्या वेळेला स्पेशल फोटो काढलाय. बाबांना प्रार्थना केली, बाबा आम्हाला अशी मुद्रा द्या की लक्षावधी लोकांच्या घरामध्ये तुम्ही जाणार आहात आणि त्यांच्याकडे पाहता आहात सुप्रसन्न चेहऱ्याने. अशी मुद्रा दिली बाबांनी. हे दळवींच्या इथे होतो आम्ही त्यावेळेला, दादा दळवींकडे मुलुंडला. तो फोटो तेव्हा काढलाय. तो फोटो 61च्या हरिओम तत्सत विशेषांगावरती तो फोटो आहे. हे का बरं आहे आत्ताही आपल्या इथे एक फोटो आहे, आपल्या बाबांच्या खोलीमध्ये फोटो आहे, ते आत्ममग्न आहे, अशी खाली पाहत आहे. आमच्याकरता नको आहे हा, आमच्याकरता माझ्या डोळ्यात मी त्यांचे डोळे भिडवीन, त्यांच्या मुखावर मी माझे नेत्र स्थिर करेन आणि एकाग्रतेने मी त्यांच्यावरती हे एक लक्ष होईल असं मला मुख हवं आहे, असा हट्ट धरला. बरोबर त्याने तो पूर्ण केला. असो ते म्हणतायत माझ्या स्वरूपाचं मंगलमय ध्यान करावं. असं 1 महिनाभर जर तुम्ही निष्ठेने केलं, ते म्हणतात प्राणवायू तुमच्या ताब्यात येईल.
माझं मंद हास्ययुक्त प्रफुल्लित मुखकमल, पितांबरधारी श्यामल देह, शंख चक्र गदा पद्मधारी चतुर्भुज, कंठामध्ये वनमाला, वक्षस्थलावर श्रीवत्स चिन्ह, किरीट कुंडले आणि बाजूबंद अशा शोभायमान रूपाचं ध्यान करावं. ध्यान कशाचं करावं कसं सांगते. अशा रीतीने साऱ्या रूपाचं ध्यान जमू लागलं म्हणजे बाकीच्या अंगांचं चिंतन सोडून फक्त माझ्या सुहास्ययुक्त मुखाचं ध्यान करावं. अशा माझ्या तीव्र ध्यानयोगाने आपल्या चित्ताचा संयम करावा म्हणजे चित्तातील वस्तूंची अनेकता त्यांच्या प्राप्तींकरता होणारा कर्माचा भ्रम निश्चित. एक लक्षात घ्या, हे सगळी साधनं म्हणजे काय आहेत हो? सगळी साधनं म्हणजे सोपान आहे. सोपान म्हणजे शिडी. ही साधनं आहेत, ही संपणार आहेत. जसं फूल गळणार आहे झाडाचं तशी ही साधनं एकदा संपणार आहेत आणि तुम्ही एकदा गच्चीवर पोचल्यानंतर मग जिन्याचं कौतुक करता का? एकेका पायरीला फुलं वाहता का? काय ही छान पायरी, काय ही छान पायरी म्हणून तिचं पायऱ्या चढून गेल्यावर वरती आनंदाचा आकाश आहे. ही अवस्था आहे. साधनं संपतात आणि सिद्धीचं आणि सिद्धांचं दर्शन होतं, त्यांचं कृपा मिळते. हा आकाशाचा आनंद येतो. तो आनंद कसा आहे? गगनाकार आहे, गगन सदृशम आहे. पहा पुढे ते म्हणते उद्धमा, कृष्णाने मी अर्जुनाला सांगितलंय तेच तुला सांगतो. मी मारणार आहे आणि हे बांधव मारले जाणार आहे अशी अर्जुनाची समजूत होती. तोपर्यंत तो मोहग्रस्त होता. कृष्ण आपल्या मुखाने सांगतोय मी सर्व प्राणीमात्रांचा आत्मा आहे, सुखद आहे आणि ईश्वर आहे. सर्वांच्या उत्पत्ती स्थिती लयाचं मी कारण आहे. मी गतिशील पदार्थांमधली गती आहे. काळ मी आहे, काळ माझा स्वभाव आहे. गुणवान पदार्थातला स्वाभाविक गुण मी आहे. महान पदार्थातलं महान तत्व मी आहे. ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती मी आहे. मंत्रांमध्ये मी ओंकार आहे. छंदांमध्ये मी गायत्री आहे. अक्षरांमध्ये आकार आहे. देवांमध्ये इंद्र आहे. 8 वसूंमध्ये अग्नी आहे. 11 रुद्रांमध्ये शंकर आहे. ब्रह्मादेव याच्यामध्ये भृगू आहे. राजर्षींमध्ये मनु आहे. देवर्षींमध्ये नारद आहे. हे सर्व मीच आहे. पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे. दैत्यांमध्ये मी प्रल्हाद आहे. यक्षांमध्ये मी कुबेर आहे. नक्षत्रांमध्ये मी चंद्रमा आहे. गजराजामध्ये मी ऐरावत आहे. नद्यांमध्ये मी गंगा आहे. पर्वतांमध्ये मी हिमालय आहे. वनस्पतीमध्ये मी अश्वत्थ आहे. स्त्रियांमध्ये मी मनुपत्नी शतरूप आहे. पुरुषांमध्ये मी स्वयंभू मनु आहे. मी सनत कुमार आहे. संवत्सरांमध्ये मी काळ आहे. ऋतूंमध्ये मी वसंत आहे. मासांमध्ये मी मार्गशीर्ष आहे. नक्षत्रांमध्ये मी अभिजित आहे. युगांमध्ये मी सत्ययुग आहे. देवल, असित, व्यास, शुक्राचार्य हे सर्व मी आहे. हे आपल्या विभूती सांगितल्या. मी तुला संक्षेपानं सांगतो. उद्धवाला सांगता येते जाता जाता वस्तूमधलं जे तेज आहे, श्री आहे, कीर्ती आहे, ऐश्वर आहे, लज्जा आहे, त्याग आहे, सौंदर्य आहे, सौभाग्य आहे, पराक्रम आहे, तितिक्ष आहे, विज्ञान आहे, ते माझे अंश आहे. हे ते सांग. साधकाने मन आणि वाणी द्वारा पूर्णपणे मला स्पर्श करून घेतलं त्या नाही तर त्याचं ज्ञान परत आणि तप हे सर्व क्षीण होतं. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की मी इतकं केलंय आता याच्यापेक्षा काय आवश्यक असं म्हणून कधी भक्तीची सांगता कधी नसते. भक्तीचा समारोप कधी नसतो. भक्ती हा जीवनाची वृत्ती आहे. भक्ती ही मुक्तीमध्येच विसर्जित होते. भागवत अखंड चाललंय. तुम्हा मला वेळ नाहीये म्हणून 7 दिवसाची त्याला मर्यादा देवानी बांधली आहे. इथून तुम्ही घरी गेला तरी भागवतच करता. हा भागवताचं स्मरण ज्या ज्या वेळेला तुम्ही भक्तिमय असता तेव्हा तुम्ही भागवत करता. हा व्रतस्थ 7 दिवसाचा काळ हा त्याच्या अनुष्ठानाचा काळ आणि हा काळ सुद्धा वर्षभरामध्ये पुन्हा पुन्हा येऊ. जीवनामध्ये तुमच्या ज्या ज्या वेळेला कारण सत्संगापेक्षा मोठं तुमच्या अंतर्मनाला अंतर्बोध देणारं दुसरं बाहेर काही आहे का? जा तिथे असेल. बाहेर ह्या सगळे जे मोठाल्या माझ्या नजरेसमोर रहदारी चाललेली आहे ही सगळी रहदारी जी आहे
ही रहदारी तुम्हाला मुक्कामावर पोचवणार नाही आहे. तुम्हाला मुक्कामावर पोचवण्याकरता तुम्हाला थांबायचं आहे कुठेतरी, की मी कुठे चाललो आहे, एवढ्या गर्दीत का चाललो आहे, काय करतो आहे, मला जेवायला फुरसत नाही, मला देवाकडे जायला फुरसत नाही, मला माणसाशी बोलायला फुरसत नाही, मला आईवडिलांची विचारपूस करायला फुरसत नाही, मला नीट मी करतो काय, कुठे चाललो आहे मी. क्षणमात्र थांबाल तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की माझं या अर्थाने हे हास्यास असतं. पुढे वर्णाश्रम धर्माचं त्याने निरूपण केलेलं आहे. आज वर्णाश्रम धर्म जो आहे याचं हे निरूपण अप्रयोजक ठरेल म्हणून मी याच्यामध्ये जास्त हरकत नाही. एवढंच सांगतो की आज संतांनी दिलेला धर्म आपला परमधर्म मानावा. संन्यास आणि याच्या धर्माबद्दल त्याने सांगितलेलं आहे. आणि पुढे त्याच्यात ते म्हणते उद्धवाला जाता जाता सांगतात, ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न सिद्ध पुरुष असतात, जाणतात ते ज्ञानी पुरुष मला प्रिय आहे. ज्ञानाने आणि विज्ञानाने, ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय हो, विज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी असा अर्थ नाही. ज्ञान म्हणजे एक तर ब्रह्म सर्वरूढ भरलेलं आहे हे ज्ञान, आणि विज्ञान म्हणजे त्याला अप्लाइड सायन्स आणि थिअरी आणि अप्लाइड असे जे दोन भाग असतील ते विज्ञान हे म्हणजे ते ज्ञान मला डोळसपणे आत्मसात करून वापरण्याची जी माझी पद्धत आहे ती विज्ञान सांगतं मला. ही जी सगळी साधनं आहेत ही विज्ञानाची साधनं आहेत, आणि विज्ञानाचं लक्ष्य आहे ज्ञान, मुक्काम आहे ज्ञान, प्राप्तव्य आहे ज्ञान, पूर्णपणे आमचं मिळवण्याचं ध्येय असेल ते ज्ञान आहे, आणि ज्ञानरूप होणं हा अंतिम लक्ष्य आहे आमचं. असं ज्ञान विज्ञान संपन्न जो असतात ते म्हणतात ते संपन्न होऊन तू माझं भक्तिभावाने भजन कर. आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक या तीनही विकारांची समष्टी म्हणजे तुझं शरीर आहे. हे पूर्वी नव्हतं, उद्याही राहणार नाही आहे. फक्त हे मध्ये दिसते व्यक्त मध्या आणि भारत भगवद्गीतेतले शब्द आहेत. आपण व्यक्त मध्य आहोत. आपण काल कोण होतो गतजन्मी हे माहीत नाही, उद्या कुठे जाणार आहे हे माहीत नाही. आपला निरोप आहे की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जोडून या धन उत्तम, अधम व्यवहार करून धन जोडू नका, उत्तम व्यवहार करून धन जोडा आणि उदास विचाराने खर्च करा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उदास म्हणजे काय? उदास याचा अर्थ त्या धनामध्ये आसक्ती नसताना आणि आसक्त बुद्धीने त्याचा वेळ करा. पण मिळवताना खोटेपणा करून मिळवू नका, ते धन देवाला प्रिय नाही होणार. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पहा ते म्हणतात की उद्धवा धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्याची तुला प्राप्ती होईल. थोडक्यात सांगतो, माझी भक्ती म्हणजेच धर्म. ज्यांनी आत्म्याचा साक्षात्कार होतो ते ज्ञान, विषयापासून अनासक्ती निर्माण करते ते वैराग्य, आणि अणिमादी सिद्धींची प्राप्ती होतं ते ऐश्वर्य. एकेका शब्दाचे त्याने अर्थ सांगितले. आणि मग यम 12 कसे आहेत, नियम कसे आहेत हे सांगितले. सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग. उद्धवा कल्याणाकरता वेदांमध्ये मी तीनही प्रकारच्या योगांचा उपदेश केला आहे. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग. आणि ते सांगतायत की योग आणि कर्म हे भक्ती वाचून निष्फळ आहे. त्याच्यामुळे भक्ती ही सर्वश्रेष्ठ मानली आहे. जो कर्मफल आणि कर्म यांच्यापासून विरक्त होऊन त्याचा त्याग करू शकतो तो ज्ञानयोगाचा अधिकारी आहे. कर्मासंबंधी विधिनिषेध पाळून कर्म केली पाहिजेत. आपल्या वर्णाला उचित अशी निष्काम बुद्धीने विहित कर्म केली त्याला स्वर्ग किंवा नरक प्राप्त होत नाही. ज्ञानोबा माऊलींमुळे सुंदर म्हटलेलं आहे याच्याबद्दल, स्वकर्म कुसुमांची फुलं वाहून माझी पूजा करा असं त्याने म्हटलेलं आहे. स्वकर्म कर्मांची फुलांचा अर्थ काय? फूल हे झाडाचं सर्वोत्कृष्ट आणि नाजूक अवयव आहे.
आहे ना. झाडाला एखादं फूल येतं, एखादं मोगऱ्याचं झाड आहे, एखादं गुलाबाचं झाड आहे, त्याला राठपणा डहाळीला असतो, पानांना असतो. सगळ्यात कोवळं त्या झाडाचा आत्मा कशात आहे? फुलात आहे. त्या तुळशीच्या आत्मा कशात आहे? ते मंजिरीत आहे. हे जसं तिचं सर्वोत्कृष्ट आहे, तसं तुमचं सर्वोत्कृष्ट कर्म देवाला बघा. स्वकर्म कुसुमाची फुलं वाहून देवाची पूजा. ही बाहेरची फुलं येत आहेत, पण भक्तराज महाराजांचं म्हणणं काय आहे? पुष्प मनाचे, पुष्प मनाचे अर्पित. मनात हातात पुष्प पाहिजे असं नाहीये, मी मनाचं सुमन करून मी त्याला वाहतोय. हे करता लक्षात ठेवा, बाबांनी ज्या निर्मळ मनाने भजनं लिहिली आहे, ती लिहिली नाही, ती जगले. जसं जगले तसं बोलले. त्याच्यामुळे आपल्याला त्या शब्दांचे अर्थ लक्षात. पुष्प मनाचे कर जोडून या. पुढे त्यांनी सगळे हे दिलेले. आणि असं केलं की काय होईल तुला? विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि मयि दृष्टे खिलात्मनि तस्मान् मद्भक्तियुक्तस्य योगो मयि मदात्मनः न ज्ञानं न च वैराग्यं प्रायश्रेयो भवेद्य. जो योगी भक्तीने युक्त माझ्या चिंतनात निमग्न होतो, त्याला ज्ञान आणि वैराग्याची वेगळी आवश्यकता नाही. आलं का लक्षात? जे भक्तराजांचे भक्त तल्लीन होऊन भजनाच्या भावांतरात शिरतात, त्यांना वेगळं ध्यान लावण्याची गरज नाही. आलं का लक्षात? मात्र तुम्ही भजन करताना त्या भावांतरात शिरा, शब्दांच्या हृदयी शिरा, तर आनंद येईल. तर भजनात तो समाधी लावतो, या शब्दांचे अर्थ तुम्हाला कळतील तर. आणि नाहीतर नुसतं तर तुम्ही भजनाच्या ठेक्यावर किंवा भजनाच्या लयीत किंवा भजनाच्या शब्दांमध्ये बाजूला होऊन जर का आंघोळ केली भजनाच्या गंगेत, तर तुम्ही अंतरी भिजणार नाही. पहा, ते म्हणते उद्धमा कर्म तप ज्ञान वैराग्य योगाभ्यास दान धर्म स्वर्ग मोक्ष मिळवण्याची सर्व साधनं यांनी जे प्राप्त होईल ते माझ्या भक्ती योगाच्या प्रभावाने अनायासे प्राप्त होतो. मी माझ्या अनन्य प्रेमी भक्तांना काहीही देण्याला तयार झालो तरी ते नाकारतात. त्यांचा लाडका भक्त होता तुकोबा, यांनी काय म्हटलं? न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आम्हाला मुक्ती नको, आम्हाला संत संग दे. माझे भक्त मुक्ती मागत नाहीत, त्यांना मोक्ष नको असतो, कैवल्य नको असतो. जे भागवतात बोलले ते तुकोबा बोलतात, ते जगतात. जे तुम्हाला सांगितलं ना, भागवत सिद्धांत आहे, तुकोबा दृष्टांत आहे. भागवत थिअरी आहे, तुकोबा प्रॅक्टिकल जीवनात आपल्याला दाखवतात. हो मी जगतोय असं. म्हणून ते सांगता. पहा पुढे पुढे गुणदेव व्यवस्था त्यांनी सांगितलेले. त्या गुणदेव व्यवस्थेमध्ये 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. धर्माचरण, व्यवहार आणि आपलं शरीर रक्षण, या तिन्ही गोष्टींचं संतुलन आपल्या जीवनात असलं पाहिजे. शरीर रक्षण करण्याकरता मी धर्मापासून धर्माचं विडंबन करून शरीर रक्षण नाही करणार माझं. मी तुम्हाला याने नाही सांगत, काहीही आपल्याला कारण नाही आहे अपेय पान करण्याची आणि अभक्ष्य भक्षण करण्याची. जर तुम्ही भक्त बनवत असाल तर. आम्ही आयुष्यात आम्हाला माहिती नाही, अपेय पानाचंही माहिती नाही आणि अभक्ष्य भक्षणाचं माहिती नाही. आणि आमची प्रकृती ठणठणीत आहे. आम्ही कधीही जीवनामध्ये थर्ड क्लास म्हणून जगलो नाहीये. म्हणजे मी अहंकाराने नाही बरोबर, हे याचा आणि याचा संबंध नाहीये, हे नीट समजून घ्या. ही भ्रांती आहे. मी कॅनडामध्ये गेलो, तुम्हाला इथल्या एका मित्राने फोन केला की तुम्ही काही मग घ्यायला लागले की नाही ड्रिंक.
काय मग म्हणतो काय म्हणजे आम्ही काही ड्रिंक घ्यायला तिथे गेलो होतो. हो इथे इथे ड्रिंक मिळत ते घ्यायला तिथे गेलो होतो. म्हटलं नाही आमचे चतुर्थाही चांगलं चालले आणि आमची एकादशी छान चालली. ज्यांच्या ज्यांच्या घरी घेतो त्यांच्या त्यांच्या घरी ते त्या ड्रिंक आम्हाला ऑफर केल्यानंतर आम्ही सांगायचं की आम्हाला सॉफ्ट ड्रिंक तुम्ही ॲपल ज्यूस द्या किंवा ऑरेंज ज्यूस द्या. आम्हाला आपल्याला आपलं स्वातंत्र्य आहे ना. आपण वेड्यासारखे समजा वाहवात गेलो तर वाहवात जाऊ. मी कुठे वाहायचं आणि कुठे नाही वाहायचं याचं नियंत्रण आपल्याजवळ आपलं पाहिजे ना. या अर्थाने शुद्ध शाकाहारी जीवन आम्ही जगलो आहे आयुष्यभर. आम्हाला आढाण्यातल्या आढाणं कोणी म्हटलं तरी चालेल. आणि आमची प्रकृती ठणठणीत आहे ना. आम्ही चांगले आहोत. आमची स्फूर्ती चांगली आहे, शक्ती चांगली आणि वृत्ती चांगली. काही कमी नाही आम्हाला आयुष्यावर. ही स्थिती तुमची पण आहे. आपण का आहारी जातो वेड्यासारखं नको त्या गोष्टींच्या. आणि त्यांनी आपण आपल्या शरीराची, मनाची, हृदयाची शारीरिक हानी करून घेतो. आता मी का बोलतो हे, आपल्या चांगल्या चांगल्या कुटुंबांमध्ये दारू घेणं हा एक अत्यंत सन्मान्य प्रथा होऊन गेली आहे. तुम्ही घेत नाही असं म्हटलं की कुठेतरी आपण अडाण्यासारखं केबिलवाणं पाहतो ना. आम्ही नाही घेत, आम्ही नाही घेत, आम्ही घेतच नाही. आपण आपल्या ह्याच्यावरती भूमिकेवर ताठर पाहिजे. तर मग त्यांना बाकीचं आम्ही गाईचं दूध घेतो. आम्ही आनंदाने आम्ही गाईचं लोणी खातो, दूध घेतो. आमचं सर्व आमच्या गोपाळकृष्णाला लोणी आवडतं, आम्ही लोणी खातो. पहा पुढे. म्हणजे आज ना उद्या, उद्या ना परवा जग शाकाहारावर येईल. ही अगदी निसंशय गोष्ट आहे. पहा पुढे. म्हणून ते म्हणत आहेत की धर्माचरण, व्यवहार आणि आपलं शरीर रक्षण या तिघांचा कुठेतरी मेळ घातला पाहिजे. आणि एकच वस्तू एकाच्या दृष्टिकोनातून गुण असते, एकाच्या दृष्टिकोनातून दोष असते. त्याचं स्वतःचं आपल्याला चिंतन करतात. माझी ते निसंशय काय काही विधानं करतायत, तिला मी अंडरलाईन केलं आहे. ते म्हणतात माझी प्राप्ती होण्याकरता संसारावरची आसक्ती सुटली पाहिजे. एका ज्ञानात दोन तलवारी राहत नाहीत. असं ते सुटलीच पाहिजे तरच माझी प्राप्ती तुम्हाला होईल. हे जे काही आहे ना हे वेगळं तत्वज्ञान आहे बरं. सगळं विश्व त्याचंच आहे. मग विश्वातले तुम्ही त्याचेच आहात, तुम्ही मग माझेच आहात, मग मी तुमच्यावर प्रेम केलं म्हणजे परमेश्वर. हे जे काही आहे हे अत्यंत मोहक आणि फसवं तत्वज्ञान आहे. हे त्यांनी करावं जे भक्तराजांसारखे आहे. तुम्ही नाही करू ते. जोपर्यंत तुमच्याजवळ ही विवेक बुद्धी स्थिर नाही झालेली चित्तात की हे जग जे आहे ना हे सत आणि असत यांचं मिश्रण आहे. जगामध्ये सत पण आहे, जगामध्ये असत पण आहे. जगात परमात्मा नाही आहे असं नाही आहे. आमच्या रामदास स्वामींनी मोठा गोड शब्द वापरलेला आहे. जनी जनार्दन असे परी तो सज्जनी बसे. जगात सत आणि असत यांचं मिश्रण आहे. ब्रह्मा आणि माया यांचं मिश्रण आहे. जड आणि चेतन यांचं मिश्रण आहे. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ टू थिंग्स. याच्याबद्दल वादच नाही आहे. पण म्हणजे त्याच्यामध्ये ॲब्सोल्युटली चेतनही नाही आहे आणि ॲब्सोल्युटली जड पण नाही आहे. आपल्याला त्याच्यातलं चेतन ओळखता आलं पाहिजे आणि जडाचा त्याग करता आला पाहिजे. ही विवेकाची डिस्क्रिमिनेटिंग तुमच्यातली पॉवर ही आहे. व्हॉट इज इटर्नल अँड व्हॉट इज ट्रान्झिटरी. ट्रान्झिटरी नाही आहे आणि इटर्नलच आहे असं नाही. इटर्नलच आहे आणि ट्रान्झिट असं नाही आहे. जग आहे ना, जग असं आहे, याच्याबद्दल वादच नाही. परंतु हे जे तुमचे अलीकडचे काही काही वस्त्र आहेत ना त्या वस्त्रांमध्ये दोन प्रकारचे फायबर असतात. त्यांचं प्रमाण असतं 80-20. त्याच्यामध्ये ते म्हणतात की हे याच्यात इतकं सिल्क आहे आणि इतकं कॉटन आहे, इतकं अमुक आहे तितकं तमुक आहे. तसंच जगामध्ये, या जगामध्ये निसंशय ब्रह्म आहे. आणि दोन गोष्टी आहेत. हे जे मोठे लोक आहेत हे या जगातलं जड पाहतच नाही. विश्वब्रह्माची केले या अनुभूतीवरती जगतात. शंकराचार्य, ज्ञानोबा. पण मी शंकराचार्य नाही आणि मी ज्ञानोबाही नाही. मी एक भक्त आहे आणि मला अजून परमपदाची प्राप्ती झालेली नाही. तर मी कसं जगावं, मी कशाला खरं मानावं, मी कशाला खोटं मानावं, त्याच्याकरता हे सगळं. हे भागवत
यांच्याकरता नाही, ज्ञानोबांकरता नाही. ज्ञानोबा हे जगलेले पहा पुढे त्याने सांगितलेलं आहे तत्वांची संख्या. काल मी तुम्हाला सांगितलंय कोणाच्या मध्ये 26 तत्व आहे, कोणाच्या मध्ये 25 तत्व आहे, कोणाच्या मध्ये 9 तत्व आहे. हे बा 25 तत्व कशी 28 तत्व यांनी सांगितलेले भगवंतांनी. कोणत्या अवतारात? कपिल मुनींचा अवतार झाला. सांख्य शास्त्राचे प्रवर्तक कपिल मुनी. एक पुरुष, एक प्रकृती, एक महत्त्व, एक अहंकार, हे झाले 4. 5 महाभूत, 4 + 5 9, 5 ज्ञानेंद्रिय, 9 + 5 14, 5 कर्मेंद्रिय, 14 + 5 19, 20 20वावं मन, त्याच्यानंतर 5 विषय आणि 3 गुण, अशी 28 तत्व सांगितली. ज्ञानोबांनी वेगळी सांगितले 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. ज्ञानोबा सांगतात. पतंजली योगशास्त्रात वेगळं सांगतात. त्याच्यात भगवंत निर्णय देत आहेत उद्धमा 28 तत्वांची संख्या कमी जास्त सांगितली. या सर्वांचा हेतू प्रकृती आणि पुरुष यांचं यथार्थ ज्ञान व्हावे असं आहे. सर्वांची मते संयुक्तिक आहेत. जिथे तुमच्या बुद्धीचं समाधान होईल ते मत तुम्ही माना. भगवंताचा निर्णय आहे. शेवटी मला तुम्ही एक सांगा, जीवनामध्ये सर्वात महत्त्व कशाला आहे? चित्ताचं, मनाचं, बुद्धीचं, आत्म्याचं समाधान नावाची जी एक वृत्ती आहे ती जिथे असते ना, एक गोड अभंग ज्ञानोबांचा, आता कुठे जावे मन तुझे चरण देखील या. आहे ना हे? या तुझे चरण देखल्यानंतर जर सारं समाधान मिळालं आहे ना, आता माझी वडबड बडबड यातायात संपली. समाधान चित्ताचे चरण आलिंगन, तुझ्या चरणांची प्राप्ती झाली. आता मला वडबड, आता मला बाकीच्या कोणत्या गोष्टीची गरजच नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, जीवनभर नुसतं खरं खोटं करत बसणारा आणि व्याकरणाचं हे करणारा एक संन्यासी, वृद्ध संन्यासी काशीच्या घाटावरती ज्ञान शंकराचार्यांना भेटला आणि त्याला त्याने सांगितलं भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे आता तुझ्या आयुष्याचे किती दिवस उरलेले? नाही 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 डुक्रिय करणे, तो व्याकरणाचे सूत्र सोडलं बसला. भज गोविंदम पण गोड स्तोत्र आहे. तुम्ही असं करा, सुब्बालक्ष्मीनी म्हटलेलं विष्णू सहस्रनामाची कॅसेट ऐका. या कॅसेटमध्ये रामकृष्ण मिशननी ती कॅसेट काढली आहे. जुनी कॅसेट आहे पण तिचे उच्चार अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आहेत. त्याच्यात हे भज गोविंदम स्तोत्र, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षती डुक्रिय करणे. तुम्ही ते जरूर ऐका. तो पहा पुढे त्याने उद्धवा प्रकृती आणि पुरुषांचं हे सगळं त्याने सांगितलं आणि नंतर आपल्याला दिसेल आत्मा तुमचा जो आहे हा शुद्ध चैतन्यमय, त्याचा पदार्थांशी काही संबंध नाही. मला सारखं हे वाटतं की भागवतात सुद्धा वारंवार कोणतं तत्वज्ञान प्रखरपणे पुढे मांडलं जात आहे. आत्म्याच्या अविनाशित्वाचं तत्वज्ञान, आत्म्यासंबंधी अस्ति नास्ति, सगुण निर्गुण, भाव अभाव, सत्य मिथ्या इत्यादी रूपाचे जे वादविवाद आहेत याचं कारण मूळ भेददृष्टी आहे. हा वादविवाद म्हणजे माझ्या वास्तविक स्वरूपाचं अज्ञान आहे. आता तुम्ही असं म्हणाल, पहा बरं मी तुम्हाला का वाचून दाखवलं वाक्य. आमचे ते 6 आचार्य झाले. भगवत पूज्यपाद कोण? आदि शंकराचार्य यांनी अद्वैत तत्वज्ञान इथे स्थापित केलं. एवढ्याने जर का समाधान झालं असतं? नाही झालं. पुन्हा मग मध्वाचार्य आले द्वैतवाद, रामानुजाचार्य आले शुद्धाद्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, वल्लभाचार्य आले, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य, हे सगळे 5 आचार्य झाले. आणि या सगळ्यांनी या तिघांवरच टीका केलेली आहे. ब्रह्मसूत्र, भगवद्गीता आणि उपनिषद, दशोपनिषद, आणि प्रत्येकाने वेगवेगळे दृष्टिकोन मांडले. हे का मांडले हे सांगतोय देव. या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे ज्याच्या ज्याच्यामध्ये समाधान वाटलं तिथे ते. आणि हे सगळे जण आजही 5 आचार्यांचे सगळे तुम्ही जा
तुम्हाला सगळीकडे सगळे भक्त आनंदात राहत आहेत. मुख्य काय, तुम्ही इथे आलात, इथे तुम्हाला समाधान आणि शांती मिळाली ना. इथे म्हणजे कुठे, बाबांच्या चरणी आलात. जे गोंदवलेकर महाराजांच्या चरणी जाऊन शांती आणि समाधान मिळत आहेत ना, त्यांना आनंद तिथूनच. हे सगळे कोण आहेत, हे आनंदाचे कैवल्याचे समुद्र आहे. तुम्ही निघाला आहात कशा करता, आनंद पिण्याकरता. कोणी गजानन महाराजांकडे जात आहे, कोणी साईबाबांकडे जात आहे, कोणी भक्तराजांकडे जात आहे, कोणी गोंदवलेकर महाराजांकडे जात आहे, कोणी अक्कलकोट स्वामींकडे जात आहे, कोणी आणखीन कोणाकडे जात आहे. कोण कोणाकडे जात आहे याला महत्व नाही, कोण कोणाचा भक्त आहे याला महत्व नाही. महत्व काय आहे, ज्या आनंदाच्या समुद्रात तुम्ही गेलेले आहात त्यांनी तुम्हाला आनंद मिळाला आहे ना हृदयाला, तो तुमचा मोक्ष आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट, एक मनाला शिस्त लावा. कोणत्याही माझ्या सद्गुरूंशिवाय दुसऱ्या कोणत्याही संताची मी माझ्या सद्गुरूशी तुलना करणार नाही आणि त्याला लहान मोठं ठरवणार नाही. साधू दिसती वेगळं आले परी ते स्वरूपी मिळाले, हे तत्व आहे. कोणी कोणाचे भक्त आहेत, कोणी कोणाचे भक्त आहेत, कोणी कोणाचे भक्त आहेत, ते त्यांच्या भक्तीत आनंदात आहेत ना, तृप्ततेत आहेत ना. आम्हाला आमच्या भजनामध्ये आनंद बघतो, आम्ही तृप्त आहे. कोणाला लहान ठरवण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. तुमच्या सद्गुरूंचं जर तुम्ही हे पाहिलं, आयुष्य पाहिलं, त्यांनी कोण्याही संताला लहान ठरवलेलं नाही कधीही, आणि आपलं सोडलं नाही. कोणाला लहान ठरवलं नाही ना आपलं सोडलं नाही. नानांनी वासुदेवानंदन आणि दत्त सोडला नाही, यांनी यांचं सोडलं नाही. आमच्या अण्णा दांडेशास्त्रांनी श्रीराम आणि श्रीकृष्ण सोडला नाही. ज्याला जसं वागायचं तसं वागले, अंतर्यामी एकरूप होते, अखंड भेटत राहिले. ह्याच्यातून बोध घ्या की आपल्याला जे, त्याच्यामुळे कोणी पांडुरंग शास्त्री आठवल्यांचे असतील, तर कोणी गोंदवलेकरांचे असतील, तर कोणी रामकृष्ण मिशनचे असतील, तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळतोय ना. त्याच्यात पुढे आता एका भिक्षू गीत म्हणून लहानसं शेवटचं भय आहे, त्याने उदाहरण दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर समाप्ती झालेली आहे. पहा, ते म्हणतात, परीक्षिता, भगवंताला सगळं परीक्षित असे हितघोष झालं. उद्धवा, दुर्जनांच्या कटुवाणीने ज्याचं हृदय विदीर्ण होत नाही. आपल्याला आणखीन एक आपण फार भित्री होतो. मला जर कोणी टसटस बोललं तर मला एकदम रडू येईल की नाही. माझ्यावर जर खोटा आरोप केला, मला रडू. तर गंमत अशी की तो सांगतोय भगवंत की दुर्जनांच्या कटुवाणीनं ज्याचं हृदय विदीर्ण होत नाही असा सत्पुरुष आढळणं कठीण असतं. तथापि दुष्टांनी मर्मवेदक भाषण केलं किंवा काही अपकार केला, अपमान केला, तरी सहन करण्याला काही उपाय आहे का, याच्याबद्दल मी तुला एक गोष्ट सांगतो. असं कोण म्हणतं? भगवंत सांगतायत उद्धवाला. अवंतीमध्ये त्यांना अड्डे ब्राह्मण राहत होता. तो शेती व्यापार सगळं करून त्याने संपत्ती कमावली, पण त्याचा स्वभाव काही विचारू नका. तो अत्यंत कोपिष्ठ होता, पराकाष्ठेचा लोभी होता आणि अतिशय कृपण होता. आप्तेष्ट किंवा अतिथी यांच्याशी तोंडाने सुद्धा गोड बोलला नाही. काही करणं धरडं दूर, घर ओसाड, सुखदुःख घेईल म्हणावं तर तोही नंदाचा पाढा. काष्ट आणि चिक्को असल्यामुळे बायको, मुलं, भाऊबंद, नोकर चाकर सगळ्यांनी त्याचा तिरस्कार केला. पैशाचा उपभोग स्वतःही घेतला नाही, कोणाला घेऊ पण दिला नाही. आणि करता 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 चोरा चिलटांनी, आपतेष्टांनी बुडवलं, लांबवलं, लुटलं, अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडलं. आणि न देवाय न धर्माय असं जे म्हणतात तशी त्याची सगळी स्थिती झाली. त्या कंजूस ब्राह्मणाची स्थिती अत्यंत शोचनीय झाली. वाईट वाटलं त्याला. मग त्याला पश्चात्तापाचा उबाळा आला आणि तो रडायला लागला. आपल्याला काय होतं की आपल्याला रडू येतं, पण ते रडू जे असतं ते तात्कालिक असतं, खरं खुरं नसतं. म्हणजे काही त्याला म्हणतात स्मशान वैराग्यासारखं रडू असतं. स्मशानात एकदम वाटतं की संसार खोटा आहे वगैरे, घरी आल्यावर वाटतं की दुसरं लग्न करावं. हे जे काही प्रकार आहेत ना,
याला म्हणतात स्मशान वैराग्य. म्हणजे तिथून घरी येईपर्यंत, घरी येऊन जेवण बिवण झालं की मग कोणीतरी तर म्हणतं की का हो मग आता काय हरकत आहे दुसरं लग्न करा, कुठं काय ही जी काही आहे हे काही वैराग्य आहे. अशा प्रकारचं आपल्याला रडू येत असतं, ते पण आपलं रडू खोटं असतं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं त्याला खऱ्या अर्थाने रडू आलं. तो म्हणाला अरे अरे मी हाडाची काढं करून पैसा मिळवला, शेवटी नरकाची जोड करून घेऊ. हे द्रव्य मिळवलं की पुन्हा गर्व चढतो, अहंकार वाढतो, द्यूत मध्ये सगळ्याला मला आहारी जातो. आणि त्यांनी त्याच्यामध्ये सर्वसंग परित्याग केला. उद्धवा त्या ब्राह्मणाची हृदय ग्रंथी अहंकार वृत्ती तुटून गेली. त्याने संन्यास घेतला, त्याच्या अंगी वैराग्य बांधलं आणि केवळ भिक्षे करता तो गावोगाव हिंडायला लागला. फक्त लंगोटी लावली, अंगावर काहीही नाही. त्या वृद्ध भिक्षूला लोक त्रास द्यायला लागले. त्याच्याजवळचं जे काही लहानसं कमंडलू होतं तेच घेतलं, त्याची लंगोटी सुद्धा घेतली, त्याला गोटे मारले, चिखल टाकला, त्याच्यावरती थुंकले. आणि त्यांनी एकच की मला आता काहीही देवाने दिलं तरी मी त्याचा प्रतिकार करणार नाही आणि शोक करणार नाही. अनानविध हार भोगले त्यांनी, दोरीने बांधून त्याचा उपहास केला, सर्व त्यांनी सहन केलं. आणि मग असं करता करता त्याचं मन एक दिवशी उत्फुल्ल रीतीने परमात्म्याला, म्हणजे हे का बरं सांगितलं हो हा प्रसंग हा सांगितला की वाल्या कोळ्याचा वाल्मिकी होतो. लक्षात ठेवा, नेव्हर लुक टू द पास्ट ऑफ दिस सेंट. सीयर्स हॅव नो पास्ट, दे हॅव गॉट प्रेझेंट अँड फ्युचर. द्रष्ट्या पुरुषांचा भूतकाळ पाहू नका. द्रष्ट्या पुरुषांचा भूतकाळ पतितावस्थेत असू शकतो. द्रष्टे पुरुष भूतकाळामध्ये चुकलेले सुद्धा असू शकतात, पण त्यांनी रूपांतरण होण्याच्या अगोदरचे आणि नंतरचे त्यांनी काय केलंय. आमचे बीडकर महाराजांचं चरित्र वाचा. जे बीडकर महाराज अक्कलकोट स्वामी महाराजांचे लाडक्यातले लाडके झाले ते पूर्वाश्रमी कसे होते तुमच्या लक्षात घ्या. त्याच्यामुळे डोंट गो टू द पास्ट. म्हणून काय म्हणतात, ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये. व्यास कोणाचे पुत्र आहे, सत्यवती आणि पराशरांचे मत्स्य याच्यामध्ये म्हणजे जारपुत्र आहेत. नीट रीतीने जर बघितलं तर म्हणजे पराशरांना ती घेऊन येते नौकेमध्ये बसवून. पराशर तिच्या सौंदर्याने मोहित होतात आणि नौकेभोवती धोकं निर्माण करतात. तुम्ही नीट रीतीने जर अभ्यास करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि याच्यातून देवत्व निर्माण होत आहे. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्याच मध्ये माझ्याच मध्ये तिघही जण वास करताय. सत्वरजतम आहे, सत्वरजतमांकित आपण आहोत. त्याच्यामुळे आपल्या जर कर्मांमध्ये कुठे उणेपणा असणं म्हणजे आपण पतित नाही. मी स्वतःला पतित पापात्मा म्हणून घेत नाही. का म्हणून घ्यावं, आहे माझ्यामध्ये तिन्ही गोष्टी आहे तरीही मी तुझा आहे. म्हणून बाबांचं सुंदर ते भजन आहे काय, कसंही असलं तरी मी तुझंच पोर आहे, असं भाऊंचं भजन आहे. काय त्या भजनाचे शब्द आहे, हे सगळे डिजरे आहेत वाटतं, सगळे ध्वनिक्षेपक. राजा तुझा महिमा आहे किती तो, कसंही असलं तरी हे कसंही असलं तरीचा अर्थ काय, आम्ही अनंत दोषांनी परिपूर्ण आहोत. आणि बाबांचं म्हणणं आहे असे नका काम क्रोध माझ्यात, तो संहारेल माझा साईनाथ. काय म्हणतात ते आपल्या शब्दांनी, उभा क्षण एकची साई दरबारी, उभा क्षण विसरलो देहभान मी संसारी, दंग घाले
फुलाची लाट बाहे अंतरी. काम करी पगडा डोईवरी भ्रमण करी दुष्कर्मे क्रोधाची लाट वाहे अंतरी असे नका वंदिता संवारे साईत उपासन एकची काही गंग झाले माझे मन मंदिर ही स्थिती आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कसेही असा ना, देवा तुझेच मी लेकरू, तुझी कशी सेवा करू. पण शेवटचं कडव्यात काय सांगतात, हे सर्व तुझे, हे तूच सावरी. मी आहे असं आहे, आलोय तुझ्याकडे तुला. आणि आई असं सांगणार, पृथिव्यां पुत्रास्ते जननी बहवः सन्ति सरला परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुता मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. आदि शंकराचार्यांनी जगन्मातेचं स्तोत्र केलेलं आहे. त्या न मंत्रो नो यंत्रम, त्याच्यामध्ये आई मला मंत्र माहिती नाही, यंत्र माहिती नाही, तंत्र माहिती नाही, पूजा माहिती नाही, ज्ञान माहिती नाही. तुला असंख्य भक्त आहेत. पृथिव्यां पुत्रास्ते जननी बहवः सन्ति सरला, सरळ भक्त असते तुझे. परंतेषां मध्ये विरल तरलोऽहं तव सुता. अशा आपल्या उणं कट्याळ दोषी असं मी कसंही असेल तरी आई मी तुझ्याकडे आलो. असंच या भूमिकेतून तुम्ही देवाकडे जा. देव तुम्हाला सर्वतोपरी जवळ घेतो. ते सांगतायत लोक, ते म्हणतायत भगवान त्या ब्राह्मणाला वैराग्य उत्पन्न होऊन